आपलं पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी चॅप्टर चाललं होतं. तर आपण आता पुढची कन्सेप्ट बघू. काय बघा, एक्स हा किती टक्के जास्त किंवा कमी आहे वाय पेक्षा, असा प्रश्न येतो की एक्स हा किती मोर आहे किंवा किती लेस आहे बरोबर वाय पेक्षा. तर काय फॉर्म्युला बघा, वाय पेक्षा, पेक्षा शब्द ज्याला लागलाय, पेक्षा शब्द ज्याला लागलाय तो खाली घ्यायचा बरोबर. आता जो इथे वाय घेतलाय खालचा तो इथे मायनस करायचा आणि ती पहिली संख्या पुढे द्यायची, एक्स मायनस वाय भागिले वाय गुणिले 100. काय सांगितलं मी, जास्त किंवा कमी असा प्रश्न विचारलाय, जास्त किंवा कमी असा प्रश्न विचारलाय तर वाय खाली घ्यायचा, पेक्षा ज्याला जोडून आलाय तो खाली घ्यायचा, जो खाली लिहिलाय तो मायनस केला पाहिजे आणि उरलेली संख्या पुढे द्यायची आणि गुणिले 100 करायचं. आलं लक्षात. कधी कधी काय लिहिलं असं माहिती का, वाय पेक्षा असं म्हणण्यापेक्षा असं लिहिलं असतं त्यांनी वायच्या तुलनेत. काय दिलं असतं, वायच्या तुलनेत. ज्याच्या तुलनेत विचारलंय किंवा ज्याला चाचीचे जोडलाय तो शब्द खाली येणार वाय, हा इथे मायनस होईल, जो खाली येतो पुढे एक्स गुणिले 100. फॉर्म्युला समजला असेल तुम्हाला. कधी कधी वाढ किंवा घट विचारली असते, कधी कधी काय विचारले असते, वाढ किंवा घट, त्याला सुद्धा हा फॉर्म्युला लागू पडतो बरोबर. कधी कधी वाढ विचारली असते किंवा घट विचारली असते त्याला पण हा फॉर्म्युला लागू पडतो. सध्या तुम्ही एवढं लक्षात राहू द्या, जर कधी कधी जास्त विचारलंय किंवा कमी विचारलंय तर ज्याच्यापेक्षा विचारलंय, ज्याला हा पेक्षा शब्द जोडून आलाय तो शब्द, तो अंक खाली लिहायचा, तोच मायनस करायचा आणि पुढे ती उरलेली संख्या ती लिहायची गुणिले 100 करायचं. पेक्षा नसेल तर ज्याला चाचीचे जोडलाय तो खाली आला पाहिजे बरोबर. असा हा फॉर्म्युला आहे. आपण याच्यावरची गणित बघू, याच्यावरची आपण गणित बघू. ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळतील. प्रश्न काय बघा, ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळतील. आपला फॉर्म्युला काय सांगितलंय तुम्हाला, एक्स मायनस वाय अपॉन वाय इंटू 100. ज्याला पेक्षा शब्द जोडून आलाय तो खाली येणार बरोबर, तो इकडे मायनस होईल गुणिले 100 होईल, गुणिले 100 होईल बरोबर. आता बघा काय, जर याचं उत्तर निगेटिव्ह आलं, जर याचं उत्तर निगेटिव्ह आलं तर आपली संख्या कमी झालेली असणार, तर आपली संख्या कमी झालेली असणार. जर याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तर आपली संख्या वाढलेली असणार बरोबर, म्हणजे जास्त झालेली असणार. सांगितलं काय, जर याचं उत्तर निगेटिव्ह आलं असेल तर तुमची संख्या कमी झाली, जर याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तर संख्या वाढलेली असणार किंवा जास्त असणार बरोबर. आता बघा विचारलं काय आपल्याला, ए ला बी ला ए पेक्षा किती गुण मिळाले हे महत्वाचं आपल्यासाठी. म्हणजे खाली काय येईल, ज्याला पेक्षा शब्द जोडून आला तो खाली येईल ए बरोबर, तोच मायनस होईल, इकडे काय राहील बी गुणिले 100. हे आपल्याला काढायचंय, लक्षात राहू द्या. काढायचं काय आहे, ज्याला पेक्षा शब्द जोडून आलाय तो खाली, तो जिकडे मायनस होईल पुढे बी गुणिले 100. आता बघू आपण काय काय बरोबर, हा नंतर करतोय आपल्याला तयार. ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, बी पेक्षा 10% गुण जास्त आहे ना, बी ला समजा 100 मार्क मिळाले असतील, 100 गुण, तर ए ला किती जास्त मिळालेत 10%. ए ला किती जास्त मिळालेत 10% जास्त मिळाले. बघा बी चे 10% काढून घ्या, बी चे 10%, बी चे 10%, बी ला किती आहे 100, चाचीचे म्हणजे गुणाकार 10% भागिला म्हणजे 10 भागिला 100, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरलं किती 10. बी चे 10% किती आले 10, बी चे 10% किती आले 10. काय सांगितलंय बघा, ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, म्हणजे ए चे गुण किती असतील मग, हे 100 याच्यापेक्षा 10% जास्त म्हणजे 110. बी चे गुण, ए चे गुण किती असतील मग 10% जास्त म्हणजे काय, बी ला 100 आहे त्यापेक्षा 10 मार्क जास्त म्हणजे 110 गुण. कसं केलं समजलं असणार. ए बी चे मार्क आपण मानून घेतले, बी चे मार्क मानून घेतले, ज्याच्यापेक्षा जास्त दिले ना त्या संख्येचे मार्क मानायचे, म्हणजे याची आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं बरोबर. आता पुढे पुढे काय बघा, आपला फॉर्म्युला. प्रश्न असा आहे की बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळतील बरोबर. ए पेक्षा विचारलाय का नाही, खाली ए येणार, ज्याला पेक्षा शब्द जोडला तो खाली, तोच मायनस होईल बी गुणिला 100 बरोबर. बी चे मार्क लिहा 100,
ए चे मार्क लिहा 110 भागीला किती 110 गुणिला 100 बरोबर. 100 मधून 110 गेले किती उरले -10. 100 मधून 110 गेले किती उरले -10 भागीला 110 गुणिला 100 बरोबर. आता काय झालं बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता इथून पुढे निगेटिव्ह चिन्ह लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल बरोबर. निगेटिव्ह आपल्याला काय दाखवतंय की आपले गुण कमी झाले आहेत, आपल्याला कमी करतोय आपण म्हणून निगेटिव्ह आला येते बरोबर. तर तुम्ही निगेटिव्ह लिहा किंवा नका लिहू. आता निगेटिव्ह राहू दे समजा. हा पुढचा काय घेतला 100 भागीला काय 11 म्हणजे काय बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर 100 भागीला 11% गुण कमी मिळाले. आता हे कसं सोडवता येईल बघा तुम्हाला. 11ने काय करा 11ने 100 ला भागून घ्या बरोबर. 11 99 बरोबर. 100 99 केले किती उरले बाकी 1 भागीला 11 बरोबर. 9 1/11 समजलं असेल काय केलं आपण. फक्त काय करायचं जे पेक्षा शब्दवाला शब्द आहे ते खाली घ्यायचं आणि त्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायचा. हे समजलं असतात. हे कसं केलं समजलं ना. हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे, आकाश सोडवणार 11 99 1 100 100/11 तिथंच एक ऍडजस्टमेंट केली बरोबर. आता पुढचं उदाहरण बघू. अमोलचा पगार निखिल पेक्षा 20% कमी आहे. तर निखिलचा पगार अमोलपेक्षा किती टक्के जास्त असणार, किती टक्के जास्त असणार बरोबर. बघू आपण. अमोलचा पगार निखिलपेक्षा 20% कमी आहे. समजा निखिलचा पगार आपण 100 मानू, निखिलचा पगार आपण 100 रुपये मानू बरोबर. याच्या 20% किती होता 100 चे 10% 10 होता, 20% 20 होतील बरोबर. आता अमोलचा पगार किती टक्के कमी आहे 20% कमी आहे म्हणजे 100 वजा 20 बरोबर ना. याची 20% 20 होते. 100 वजा 20 म्हणजे 20% कमी म्हणजे 80. अमोलचा पगार किती होऊन गेला 80, निखिलचा 100. आता प्रश्न काय बघा, निखिलचा पगार अमोलपेक्षा किती जास्त असणार. अमोलला पेक्षा विचारलाय का नाही. अमोलचा समजा ए धरू, निखिलचा एन धरू. फॉर्म्युल्यामध्ये काय येईल मग पेक्षा शब्द कोणाला विचारलाय प्रश्नामध्ये अमोलला. अमोल खाली येईल, जो खाली आहे तोच मायनस होईल. पुढे निखिलचा एन गुणिला 100 आपला फॉर्म्युला तयार होऊन गेला. निखिलचा किती 100 बरोबर. अमोलची किती 80 भागीला 80 गुणिला 100. 100 वरून 80 गेले किती 20. 100 वरून 80 गेले 20 भागीला 80 गुणिला 100. 20 आहे का 20 20 चोका 80 म्हणजे उत्तर किती आलं 100 भागीला 4 इज इक्वल टू 25%. 100 भागीला 4 इक्वल टू 25%. काय केलं आपण निखिलचा पगार 100 मानला, अमोलचा 80 मानला. अमोलला पेक्षा शब्द जुळवलाय का नाही तर अमोल खाली तोच वजाबाकीमध्ये पुढे एन म्हणजे निखिलचा गुणिला 100 हे कॅल्क्युलेशन केलं 25% उत्तर आलं. तर निखिलचा पगार अमोलपेक्षा 25% जास्त असेल. तर निखिलचा पगार अमोलपेक्षा किती जास्त असेल 25% जास्त असेल. हेच फॉर्म्युला होता. ज्याला पेक्षा शब्द जोडलाय तो खाली येणार, तोच वजा होईल आणि त्याच्यावर दुसऱ्या म्हणून तो वजा होईल. इथे निगेटिव्ह उत्तर का आलं नाही कारण जास्त विचारलंय आपल्याला बरोबर. जर कमी विचारलेलं असतं तर निगेटिव्ह आलं असतं. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघू आपण. निखिल व नितीन यांना एक म्हणून निखिल व सचिन यांना अमोलपेक्षा अनुक्रमे 20% व 25% जास्त गुण मिळाले तर ए निखिलला सचिनच्या तुलनेत
किती टक्के गुण जास्त किंवा कमी मिळाले. बरोबर, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हे सोडवल्यानंतर बघू आपण. दुसरा प्रश्न हा सोडवल्यानंतर पहिला प्रश्न सोडवल्यानंतर बघू काय काय दिलं बघा. निखिल व सचिनला अमोलपेक्षा अनुक्रमे 20% व 25% गुण जास्त मिळाले. तर निखिलला सचिनच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले, कमी किंवा जास्त. बरोबर, बघू आपण काय काय दिलं बघा. अमोलचे गुण धरा 100. समजा अमोलला 100 मार्क मिळाले असतील. बरोबर, तर निखिलला किती जास्त मिळाले, 20%. बरोबर, निखिलला किती जास्त मिळाले, 20%. 100 पेक्षा 20% जास्त म्हणजे किती, 120. बरोबर, पुढे सचिनला किती जास्त मिळाले, अमोलपेक्षा 25%. म्हणजे सचिनचे किती होऊन गेले, 100 पेक्षा 25% जास्त म्हणजे किती, 125. म्हणजे किती, 125. समजा तुम्ही याला ए समजा, याला एन समजा आणि याला एस समजा. बरोबर, इतकी माहिती आपल्याला मिळून गेली. आता प्रश्न काय, निखिलला सचिनच्या तुलनेत किती टक्के गुण जास्त किंवा कमी मिळाले. जास्त किंवा कमीचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. खाली कोण घेणार, ज्याला चाचीचे किंवा तुलनेत हा शब्द जोडलाय. बघा, एकतर पेक्षा शब्द राहील म्हणतो वायला, किंवा तुलनेत किंवा चाचीचे असा शब्द राहील. ज्याला चाचीचे किंवा तुलनेत हा शब्द जोडलाय तो खाली येईल, म्हणजे सचिन खाली. बरोबर, जे खाली आहे तेच मायनस होईल. निखिल इकडे एन गुणिला 100. बस आपला फॉर्म्युला तयार होऊन गेलाय. किती आलं बघा, 120 निखिल बरोबर वजा सचिन 125 भागीला 100 सॉरी भागीला 125 गुणिला 100. पुढे काय फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. 120 वजा 125 -5 भागीला 125 गुणिला 100. काय येईल पुढे, 5 आणि 125 ला भाग जातो. 5 आणि 125 ला भाग जातो. किती जातो बघा, 5 दुने 10 आणि 5 5 25. बरोबर, गुणिला 100. याचं कॅल्क्युलेशन येतं तुम्हाला -4%. -4% याचा अर्थ काय, तर 4% कमी. -4% चा अर्थ काय आहे, मायनस म्हणजे काय, 4% कमी आहेत. बरोबर, काय केलं आपण बघा, तो फॉर्म्युला तयार केला, तिथून किमती टाकला आणि 4% उत्तर आलं. म्हणजे निखिलला सचिनपेक्षा 4% कमी गुण मिळाले आहेत. किती टक्के कमी गुण मिळाले, 4%. समजलंच ना तुम्हाला. कमी किंवा जास्त जर असला प्रश्न तर हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. बरोबर, खाली कोणती संख्या येईल, ज्याला पेक्षा किंवा चाचीचे हा शब्द जोडलाय ती संख्या खाली येईल. इतकं तुम्हाला कळालंच ना. आता याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे, निखिलला सचिनच्या तुलनेत किती गुण मिळाले, किती टक्के गुण द्या, किती टक्के गुण मिळाले. आता प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये कमी किंवा जास्त विचारलाय का, नाही. हा फॉर्म्युला आपण केव्हा वापरतो, जेव्हा कमी किंवा जास्त विचारला आहे तेव्हा. आता प्रश्न वेगळा आहे. प्रश्न काय बघा, प्रश्न असा आहे की निखिलला सचिनच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले. जे आपण मागे पाहिलंय का नाही, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बघा. ज्याला चाचीचे लागलाय ती संख्या खाली येईल. बरोबर, जी विचारली ती वरती गुणिला 100. बरोबर ना. तुम्हाला सांगितलं तुम्ही की ज्याला चाचीचे जोडलाय ती संख्या खाली येते, उरलेली संख्या वरती गुणिला 100. असं उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काढलं होतं. हा तो प्रश्न आहे बघा. सचिनचे मार्क किती होते, मग सचिनचे मार्क होते 125. बरोबर, निखिलचे मार्क किती होते, 120 गुणिला किती, 100. हे सोडवायचं आपल्याला बघा. 5 भाग जाईल बघा, वरती 0 खाली 5 आहे म्हणून. किती आलं बघा, 5 दुने 10 5 चोक 20. खाली किती आलं बघा, 5 25 पंचे 125. मग आता हे आपल्याला सोडवायचे. 25 1 25 25 चोक 100. 24 गुणिला 4 24 चोक 96. म्हणजे निखिलला सचिनच्या तुलनेत 96% गुण मिळाले. निखिलला सचिनच्या तुलनेत किती, 96% गुण मिळाले. म्हणून 4% गुण कमी मिळाले होते. आलं लक्षात. जेव्हा कमी किंवा जास्त आहे तेव्हा वेगळा फॉर्म्युला होता, आणि त्या तुलनेत विचारलाय का नाही, ज्याच्याशी तुलना केली तो नेहमी खाली असतो. चाचीचे वाला खाली असतो. तुम्हाला सांगितलंय मी. हा मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला फॉर्म्युला वापरला. फरक समजला असतो प्रश्नांमधला. बरोबर, सेम प्रश्न बघू आपण दुसरा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. सेम प्रश्न बघू आपण पुढचा. विजय व
विजय व अजयला सचिनपेक्षा अनुक्रमे 10% कमी व 20% जास्त गुण मिळाले तर पहिला प्रश्न, विजयला अजयच्या किती टक्के गुण मिळाले? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न नंतर बघू, पहिला बघून घेऊ. काय बघा, विजय व अजयला सचिनपेक्षा 10% कमी व 20% जास्त गुण मिळाले अनुक्रमे. आपण काय करू, सचिनचे गुण मानून घेऊ. सचिनचे गुण किती होते? 100. सचिनचे गुण किती मानले आपण? 100. आता काय 10% कमी आहे कोणाला? विजयला 10% कमी आहे. किती होईल? 100 म्हणजे 10% म्हणजे 10 वजा केले किती? विजयचे मार्क होऊन गेले 90. विजयचे मार्क किती गेले? 90. याच्यापेक्षा 10% कमी म्हणजे 90. पुढे अजयला किती जास्त आहेत? 20% जास्त आहेत. अजयला सचिनपेक्षा किती जास्त आहेत? 20% जास्त आहेत म्हणजे किती? 120. आता प्रश्न काय? प्रश्न असा आहे, विजयला अजयच्या किती टक्के गुण मिळाले? प्रश्न असा आहे, विजयला अजयच्या किती टक्के गुण मिळाले आहेत? बघा, इथे जास्त किंवा कमी विचारलाय का? नाही. डायरेक्ट प्रश्न विचारलाय किती टक्के गुण. इथे जास्त किंवा कमी विचारला नाहीये, म्हणजे तो फॉर्म्युला चालणार नाही जास्त किंवा कमीचा. इथे आपला मागच्या व्हिडिओमधला फॉर्म्युला चालेल. विजयला अजयच्या किती टक्के गुण मिळाले? आपण काय केलं, ज्याला चाचीचे जोडलाय तो अजय खाली लिहून घेतला, वरती विजय गुणिला 100. बरोबर. विजयचे मार्क्स होते 90, अजयचे मार्क्स होते 120 गुणिला 100. हा शून्य गेला. बरोबर. 900 भागिले 12. 900 3ने भागेल बघा. 3 त्रिक 9, 3 चोक 12. 4ने 100 ला भागेल 25. 25 त्रिक 75%. फक्त कॅल्क्युलेशन केलं आपण. काय केलं आपण? विजयला अजयच्या किती टक्के गुण मिळाले. इथे कमी किंवा जास्त विचारला नाहीये, म्हणून तो दुसरा फॉर्म्युला चालणार नाही. मागच्या व्हिडिओचा फॉर्म्युला चालेल. ज्याला चाचीचे जोडलाय तो खाली, विजयचा व्ही वरती गुणिला 100. विजयचे 90, अजयचे 120 गुणिला 100. हे कॅल्क्युलेशन केलं, उत्तर किती आलं? 75%. म्हणजे विजयला अजयच्या 75% गुण मिळाले आहेत. विजयला अजयच्या 75% गुण मिळाले आहेत. हा होता पहिला प्रश्न. आता बी नंबरचा प्रश्न. विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? बघू आपण. अजयला किती गुण होते? सचिनला किती होते? 100. विजयला किती होते? 90. अजयला किती होते? 120. बरोबर. आता प्रश्न असा आहे, विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? आता कमी किंवा जास्तचा प्रश्न आहे. बरोबर. मग खाली कोण येईल? ज्याला पेक्षा शब्द जोडलाय तो खाली अजय. जो अजय येतोच मायनस होईल मग या फॉर्म्युल्यानुसार. आणि पुढे कोण येईल? विजय विचारलाय का नाही? व्ही गुणिला 100. हा फॉर्म्युला आपला तयार होऊन गेला. ज्याला पेक्षा शब्द जोडलाय तो खाली येतो, तोच वजा होतो, पुढे वेगळी संख्या. बघू आता. विजय किती आहे? 90. अजय किती आहे? 120. खाली किती? अजय 120 गुणिला 100. बरोबर. हा शून्य गेला. 90 मधून 120 गेले किती? -30 भागिला 12 गुणिला 10. बरोबर ना? हा. आता बघा, 3ने वरती मायनस का येत आहे? कारण गुण कमी आहेत. बघा, कमी विचारलंय का नाही? कमी विचारलंय म्हणून उत्तर मायनस येणार आहे. मायनस सोडून द्या. आता मायनसचं काय मिळत होतं? 300 भागिला 12. 300 भागिला 12. 12 दुने 24, वरून आला 6, घेतला 0. 12 पंचे 60, 25%. तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? 25%. जेव्हा कमी किंवा जास्तचा फॉर्म्युला प्रश्न असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरा. ज्याला पेक्षा शब्द दिला तो खाली येतो, हे तुम्हाला सांगितलंय मी. आणि जेव्हा तुलना विचारली तेव्हा तो मागच्या व्हिडिओमधला फॉर्म्युला डायरेक्ट ज्याला पेक्षा शब्द आहे किंवा चाचीचे शब्द तो खाली. एवढाच एक फरक होता. हे समजलं असेल तुम्हाला. बरोबर. हे समजलं असेल. आता थोडस वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल घेतो. याच वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल घेतो मी. बघा, याच फॉर्म्युल्यावरचं एक्झाम्पल आहे पण थोडं वेगळं आहे.
आता थोडासा प्रश्न बदलवतो मी, त्याच फॉर्म्युलाचा प्रश्न आहे. फॉर्म्युला लक्षात राहू द्या, x मायनस वाय भागिला वाय गुणिला 100. फॉर्म्युला आहे x मायनस वाय भागिला वाय गुणिला 100. याच्यावरचेच प्रश्न आहेत, बघू आपण. चहाचा भाव 25% वाढला. 25% वाढला तर घरात चहाचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्च तेवढाच राहील. बघा इथे सुद्धा कमी किंवा जास्त शब्द आहे का नाही, म्हणून तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. समजा चहाचा ओल्ड म्हणजे काय, जुना. चहाचा जुना भाव किती समजू आपण, 100 समजू. चहाचा जुना भाव किती समजू आपण, ओल्ड म्हणजे जुना. चहाचा नवा भाव किती होईल बघा, 25% वाढलाय का नाही, न्यू भाव किती होऊन जाईल, 125. 100 अधिक त्याचे 25%, 125. न्यू भाव किती गेला, 125. फॉर्म्युला काय होता आपला, x मायनस वाय भागिला वाय गुणिला 100. x मायनस वाय भागिला वाय गुणिला 100. आता इकडे बघा, चहाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे का नाही, चहाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. एक कन्सेप्ट लक्षात राहू द्या बघा, जर तुम्ही 50 भागिला 5 करताय, उत्तर काय येणार आहे, 10. उत्तर काय येणार आहे, 10. तुम्ही 50 भागिला 10 करताय, उत्तर काय येणार आहे, 5. जर तुम्ही 50 भागिला 25 करताय, उत्तर काय येणार आहे, 2. म्हणजे जेवढी तुम्ही खालची संख्या वाढवताय तेवढं उत्तर कमी होतंय का नाही. बघा इकडे 5 होतं, तिकडे 10 उत्तर होतं. इकडे आपण संख्या वाढवली, उत्तर कमी झालं का नाही. इकडे संख्या वाढवली, उत्तर कमी झालं. जितका छेद वाढणार तितका भागाकार कमी होत चालणार, बरोबर, तितकं उत्तर कमी होत चालणार. आता इकडे बघा, इकडे आपल्याला काय विचारलंय, कमी विचारलंय का नाही, म्हणजे खालचा संख्या छेद मोठा पाहिजे तेव्हा उत्तर कमी येईल. हे लक्षात राहू द्या कन्सेप्ट. खालचा छेद मोठा पाहिजे म्हणजे उत्तर कमी येईल. मोठा कोणता आहे, 100 का 125, 125. इकडे आला 125, बरोबर. जो इकडे तोच वजा होतो, 125. इकडे 100 गुणिला 100. पुढे फक्त कॅल्क्युलेशन करायचंय, 100 वजा 125 म्हणजे 25 मायनस खाली 125 गुणिला 100. 25 एका 25, 25 पाचा 25 असे, मायनस 100 छेद 5 म्हणजे मायनस 20%, बरोबर. मायनस 20% म्हणजे काय, 20% कमी. मायनसचा अर्थ काय असतो, कमी. 20% कमी. चहाचा भाव 25% वाढलाय तर आपल्याला वापर 20% कमी करावा लागेल, म्हणजे आपला खर्च कॉन्स्टंट राहील. समजला असेल प्रश्न. कमी किंवा जास्तचा प्रश्न होता म्हणून हा फॉर्म्युला वापरला आपण. खाली काय घेतलं आपण, जिथे कमी विचारलाय का नाही तर खाली मोठी संख्या घ्या, बरोबर. तर जास्त विचारलं असतं तर खाली काय घेतलं असतं, छोटी संख्या, बरोबर. आपण एक पुढचं एक्झाम्पल बघू म्हणजे समजेल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात राहू द्या, कमी आणि जास्त म्हणून तो आपण फॉर्म्युला वापरला. पुढचं एक्झाम्पल बघू. कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन 25% कमी झाले. 25% कमी झाले तर कारखान्याचे उत्पादन पूर्वी इतकेच ठेवण्यासाठी किती कामाचे तास वाढवावे लागतील, बरोबर. आता बघू आपण, सेम प्रश्न आहे. वाढवावे लागतील म्हणजे जास्त करायचंय आपल्याला, म्हणजे कमी किंवा जास्तचा प्रश्न आहे, म्हणजे तो आपलाच फॉर्म्युला कामात येईल. जास्त करायचं आहे का नाही, म्हणजे कमी किंवा जास्त करायचं असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. बघू आपण. कामगारांच्या कमतरतेमुळे कारखान्यातील उत्पादन 25% कमी झालं. समजा जुनं उत्पादन 100 असेल, तर नवीन उत्पादन किती झालंय, 25% कमी झालंय. तर न्यू उत्पादन किती झालं असणार, याचे 25% कमी म्हणजे 75, म्हणजे किती, 75, बरोबर. नवीन उत्पादन 75 आहे. कारखान्याचे उत्पादन पूर्वी इतकंच ठेवायचंय तर किती कामाचे तास वाढवावे लागतील, म्हणजे जास्त करावं लागेल.
बघा आता काय करायचं आपल्याला, जास्त करायचं आहे. फॉर्म्युला काय आपला वाय एक्स मायनस वाय इंटू 100. मग आता तुम्ही खाली 100 घेणार का 75 घेणार? तुम्हाला काय सांगितलं मी आता, जास्त करायचंय का नाही? जास्त करायचंय म्हणजे खाली छेद हा कमी पाहिजे, बरोबर ना? जास्त करायचं म्हणजे छेद कमी पाहिजे. बघू आता आपण कमी कोणता आहे मग 75. इकडे 100 वजा 75 गुणिला 100. पुढे काय सोपं आहे, 100 वजा 75 गेले 25 भागीला 75 गुणिला 100. 25 एक 25, 25 त्रिक 75, 100 भागीला 3 इक्वल टू 33.33%. 100 भागीला 3 33.33%. कामाचे तास 33.33% वाढवावे लागतील, तेव्हा उत्पादन सारखं राहील. काय सांगितलं मी, इथे जास्त करायचं होतं का नाही? जास्त करायचं तर खाली कमी संख्या घ्यायची. कमी कोणती? 75. बरोबर, समजलं असता तुम्हाला. पुढचं एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुधाचे भाव 50% वाढले, 50% वाढले, तर वापर किती टक्के कमी करावा? किती टक्के कमी करावा म्हणजे खर्च सारखाच राहील, खर्च सारखाच राहील. समजा दुधाचे ओल्ड भाव, जुने भाव किती असतील? 100. आता न्यू भाव किती आहे? 50% वाढले. मग न्यू भाव किती होऊन गेले? 150. बरोबर. आता प्रश्न काय, कमी कमी किंवा जास्त विचारले. फॉर्म्युला काय आपला, एक्स मायनस वाय इंटू भागीला वाय गुणिला 100. बरोबर. आता खाली काय घेणार, 100 का 150? प्रश्न काय विचारायचा आहे, कमी करायचा आहे का नाही? कमी करायचं म्हणजे खाली जास्त संख्या, जास्त संख्या कोणती? 150. जी 150 ती जिकडे मायनस केली पाहिजे. इकडे 100 गुणिला 100 काय होईल बघा, 100 वजा 150 मायनस 50 भागीला 150 गुणिला 100. सोपं एकदम. मायनस 1/3 गुणिला 100 किंवा असं करता येईल मायनस 100/3. 50 तरी 150 होता म्हणून किती आलं? मायनस 33.33% म्हणजे काय, 33.33% कमी. मायनस याचा आता काय कमी करायचं आहे. बघा कमी करायचं होतं. दुधाचे भाव 50% वाढले तर आपल्याला 33.33% वापर कमी करावा लागेल. तेव्हा काय होईल, ते खर्च कमी होईल. तेव्हा खर्च काय होईल, कमी होईल. बरोबर. आता पुढचं शेवटचं एक्झाम्पल या टाईपचं बघू आपण. मायनसचा अर्थ कमी असतो एवढं लक्षात राहू द्या. शेवटचं एक्झाम्पल या टाईपचं. साखरेचा भाव 20% कमी झाला तर वापर किती वाढवावा म्हणजे खर्च तोच राहील, म्हणजे खर्च तोच राहील. काय प्रश्न आहे, साखरेचा भाव 20% कमी झाला, वापर किती वाढवावा म्हणजे जास्त करायचं आपल्याला. बरोबर. बघू आपण. साखरेचा जुना भाव समजा 100 होता, नवा भाव किती झाला मग 20% कमी, म्हणजे 100 पेक्षा 20% कमी म्हणजे किती 80. नवा भाव किती होऊन गेला 80. आपल्याला वाढवायचंय म्हणजे जास्त किंवा कमी करायचंय, वाढवायचं म्हणजे जास्त करायचंय. फॉर्म्युला कोणता राहील आपला, एक्स मायनस वाय अपॉन वाय गुणिला 100. एक्स मायनस वाय अपॉन वाय गुणिला 100. पुढे बघू आता आपण. खाली काय घेणार, किंमत वाढवायची म्हणजे जास्त करायची, खालची संख्या कमी घ्यायची. मग खालची संख्या काय घेणार 80. जी खाली आहे ती जिकडे ठेवा, मायनस 80. एक्स काय उरला मग 100 हा गुणिला 100. 100 वजा 80 20 भागीला 100 गुणिला भागीला 80 गुणिला 100. 20 आहे का 20, 20 चुका 80. 100/20 किती होता 25%. म्हणजे काय, साखरेचा भाव साखरेचा वापर 25% वाढवावा म्हणजे खर्च सारखा राहील.
इथे प्लस का आलं म्हणजे वाढवायचं आहे, म्हणजे जास्त करायचंय म्हणून. हा आपला आजचा फॉर्म्युला होता. आजच्या याच्यात आपण टॉपिक मध्ये कमी किंवा जास्त करायचं बघितलंय, कमी किंवा जास्त करायचं बघितलंय. तर एवढं लक्षात राहू द्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे टाईप बघू. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा.